बुलेटिनमध्ये सुरुवातीला महत्त्वाची बातमी छत्तीसगडमधून। छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी आज आयईडी हल्ला केला। या स्फोटात अतिरिक्त पोलीस अधीक्षक आकाश गिरीपुंजे शहीद झाले। गिरीपुंजे हे सुकमा जिल्ह्याच्या कोटा विभागात अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते। या स्फोटात अनेक पोलीस जखमी झाल्याचीही माहिती आहे। जखमींवर कोटा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सकाळी 9 ते 10च्या सुमारास हा हल्ला झाला आणि यात एसपी आकाश गिरीपुंजे शहीद झाले। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी संजय तिवारी यांच्याकडून। संजय, या हल्ल्याबाबत काय अधिक माहिती आहे? अत्यंत मोठी घटना आहे आणि नक्षलवाद विरोधी जे अभियान सुरू आहे पोलीस आणि सुरक्षा दलांना ही अत्यंत मोठा धक्का मानला जातो आहे। आपल्याला माहिती आहे की 10 तारखेला म्हणजे उद्या मंगळवारी माओवाद्यांनी बंद पुकारलेला आहे आणि माओवाद्यांच्या विरोधात जी कारवाई सुरू आहे त्याच्या विरोधात हा बंद आहे आणि या बंदच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या वेगवेगळ्या हालचाली सुरू होत्या। कालच एका JCBला जाळण्यात आलं होतं आणि त्या ठिकाणी घटनास्थळी पाहणी करण्यासाठी काही अधिकारी आणि जवानांना घेऊन अतिरिक्त पोलीस अधीक्षक आकाशराव गिरीपुंजे स्वतः निघाले होते। आज सकाळी कोंटा पोलीस ठाण्याअंतर्गत कोंटा एर्रा बोरा हा जो रस्ता आहे त्या रस्त्यावर डोंडरा गावाजवळ ठीक 9 वाजता हा मोठा IED ब्लास्ट झाला आणि त्या ब्लास्टमध्ये अत्यंत गंभीर स्वरूपात आकाश गिरीपुंजे जे IPS अधिकारी आहेत ते जखमी झाले। अन्य काही जवान आणि अधिकाऱ्यांना जखमा आलेल्या आहेत आणि त्यावेळेस गिरीपुंजे यांना जवळच्या कोंटा येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं। त्यावेळेस त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक होती आणि काही वेळातच उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला। IPS दर्जाचे अधिकारी नक्षलविरोधी अभियानामध्ये शहीद होण्याची अलीकडच्या काळातली ही पहिली घटना आहे। अत्यंत मोठी घटना आहे। मुख्यमंत्री जे आहेत छत्तीसगडचे विष्णुदेव साई हे प्रत्यक्ष सुंदरनगर रायपूर येथील त्यांच्या निवासस्थानी गेले आणि त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली। याच घटनेमध्ये SDOP आणि TI दर्जाचे एक अधिकारी सोनल ग्वाला आणि भानुप्रताप सिंग अशी त्यांची नावं आहेत। ते सुद्धा गंभीर जखमी झाले असले तरी त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं म्हटलं जातं आहे। त्यांच्या शरीरामध्ये डोक्यामध्ये छातीत आणि हातात स्प्लिंटर्सच्या गंभीर जखमा झालेल्या आहेत आणि यात शस्त्रक्रिया करून त्या स्प्लिंटर्सना IEDच्या स्प्लिंटर्सना काढावं लागणार आहे, पण त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे। अन्य काही जवान जखमी आहे। कोंटा येथील शासकीय रुग्णालयात त्यांचा उपचार सुरू आहे। इथे मला सांगावंसं वाटतं की IED म्हणजे इम्प्रोवाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाइस IED हा रस्त्यामध्ये आतमध्ये ड्रम घालून त्यामध्ये स्फोटकं पेरून तयार करण्यात येतो आणि जे छोटी छोटी झुडपं असतात, हिरवळ असते, माती असते, त्यातून ते तार दूरपर्यंत नेले जातात आणि जेव्हा गुप्त सूचना मिळते की पोलीस त्या मार्गावर आहेत किंवा सुरक्षा बल त्या मार्गावर आहेत तेव्हा त्याचा दुरून स्फोट घडून आणण्यात येतो। असे कितीतरी स्फोट सुकमा भागात झालेले आहेत। याआधी मी पण आणि माझे कॅमेरा पर्सन विनय शुक्ला आम्ही त्या ठिकाणी जाऊन त्याचं हे कव्हरेज केलेलं आहे। त्यामुळे आम्हाला माहिती आहे की हा जो इलाका आहे तो अत्यंत खतरनाक आहे आणि आताही ज्या पद्धतीने 21 मेला आपण बघितलं की नंबाला केशवराव हा चकमकीत मारला गेला, सर्वात मोठा नेता होता नक्षल्यांचा आणि सेंट्रल कमिटी सदस्य सुधाकर गेल्या शुक्रवारीच चकमकीत ठार झाला। अशा वेळेस एकीकडे नक्षलवाद्यांविरोधात माओवाद्यांविरोधात कारवाई तीव्र होत असताना नक्षलवाद्यांनी आता हल्लाबोल चढवलेला आहे, त्याला कसं प्रत्युत्तर दिलं जातं हे पाहणंही महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद संजय, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।